आढावा। मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदान अशा विविध मुद्द्यांविरोधात आवाज उठवत महाविकास आघाडी मनसेसह इतर विरोधी पक्ष आता मैदानात उतरलेत। उद्या पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांच्यासोबत विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक होणार आहे। उद्या दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, अजित नवले, प्रकाश रेड्डी उपस्थित राहणार आहेत। आज झालेल्या बैठकीत राज्य निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं उद्या राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेम आपल्यासोबत आहे। वेदांत, एकीकडे ही विरोधकांची मोठ आपल्याला पाहायला मिळते आणि याला अर्थात कारण आहे ते म्हणजे मतदार यादीवर ठेवलेल्या या सगळ्या विरोधकांनी बोट। आज नेमकं काय घडलं आणि उद्या पुन्हा काय घडणार आहे? दीपक, साधारणपणे पाऊण तास राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चोकलिंगम यांच्यासोबत या सर्व विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक पार पडली। मात्र जे प्रश्न विचारले गेले म्हणजे जे दुबार मतदार आहेत त्यांचं नेमकं काय करणार, जी निवडणूक यादीमध्ये जो घोळ दिसतोय ती अद्यावत करणार का किंवा ती अपडेट करणार का, किंवा मग ज्या प्रकारे 31 जानेवारीपर्यंत महापालिकेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत त्यासाठी राज्य निवडणूक आयोग तयार आहे का, या सगळ्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर या नेत्यांना मिळालं नाही। कारण खरं तर आजच संयुक्त पत्रकार परिषद हे सर्व नेते घेणार होते, मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचं या नेत्यांनी सांगितलं। शिवाय त्यांचं असं म्हणणं आहे की राज्य निवडणूक आयोग या सगळ्या प्रश्न विचारले असता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवते, शिवाय राज्य निवडणूक आयुक्तांकडे राज्य निवडणूक मुख्य अधिकारी जे आहेत ते आयुक्तांकडे बोट दाखवतात। त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्त त्यासोबतच राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी यांची एकत्रित बैठक करायची आणि त्यावर मग काय उत्तर येतं हे बघायचं, अशा प्रकारे निर्णय या सर्व पक्षातील नेत्यांनी घेतलेला आहे। आणि त्यामुळे उद्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, काँग्रेसकडनं आपण बघितलं बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड आणि इतर जे छोट्या पक्षातील नेते आहेत ते सगळे पुन्हा एकदा उद्या दुपारी 12 वाजता जे एस चोकलिंगम जे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी आहेत त्यासोबतच राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासोबत बैठक घेणार आहेत आणि पुन्हा एकदा हे प्रश्न विचारले जातील। स्वाभाविकच वेदांत की आता उद्या जी निवडणूक आयुक्तांसोबत बैठक होणार आहे ती अनेक अर्थांनी महत्त्वाची असणार आहे आणि अनेक गणित त्यावर देखील अवलंबून असणार आहेत। काय नेमकं घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू।